नमस्कार मित्रांनो, तर एका नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे गणेश चतुर्थी। तर आज गणपती बाप्पा बसणार आहे। तर मी आलो आहे माझ्या घरी। कालच्या ब्लॉगमध्ये पाहिलंच तुम्ही की निघालो होतो घरच्यासाठी आणि आता आलो आहे आणि मस्त रेडी वगैरे झालो, अंघोळ वगैरे केली। थोडी घाई होती म्हणून सकाळी ब्लॉग नाही शूट केला। आलो पटपट फ्रेश वगैरे झालो, सगळे रेडी झालो आणि आता चाललो आहे गणपती बाप्पाला आणायला। कारण किती ऑलमोस्ट 10 वाजले आहे आणि जाऊन येईपर्यंत 12 वाजणारच आहे। तर चला जाऊ पटापट। आणि काय होतं आजच्या व्लॉगमध्ये दाखवतोच तुम्हाला, गणपती बाप्पा पण दाखवतो। दादाने बुक केला होता 2 दिवसा पहिले, बघू आता कसं आहे काय आहे, आज रिव्हील करू आपल्या व्लॉगमध्ये। तर चला परत एकदा तुमचं स्वागत आहे। घे पेमेंट करतो। मित्रांनो फायनली आपला गणपती बुक झालाय, पाहून घ्या। आता घरी गेल्यावर दाखवू आपण। गणपती तर खतरनाक आहे आणि या स्टॉल वरून घेतला गणपती। दादाने बुक केला होता ऑलरेडी, तर आता फक्त घ्यायला आलो होतो। तर खतरनाक गणपती आहे, मस्त दिसतेच तुम्हाला। घरी गेल्यावर दाखवतोच तुम्हाला, पाहून घ्या। काकाकडनं गणपती घेतला आपण। तर चला आज तर रश आहे पूर्ण मार्केटमध्ये। चला जाऊ आता पटकन घेऊन घरी। गणपती बाप्पा मोरया। घे ना मित्रांनो, रिच्युअल्स चालू आहे। गणपती बाप्पा आले। थांब स्टूल आणतो। मित्रांनो पहा, गणपती बाप्पा तर आणले आणि आता थोडं पूजेचं काही सामान आणायचं आहे बेसिकचं। तर जाऊ आपण, जे ताजं सामान लागतं आपल्याला ते आणायचं आहे। तर पटापट जाऊ, दाखवतोच। ब्लॉग आज रॅन्डमली शूट होणार आहे कारण खूप धावपळ आहे। पप्पा पण यायचे, पप्पा ड्युटीवर गेले, लवकरच येईल। तर चला आता माझ्यासोबत मार्केटला चला। झोला तर घेतलाच आहे आपण, थैली घेतली आहे, गाडी पण रेडी आहे, मौसम पण मस्त आहे, गय्या पण आहे इकडे। चला जाऊ आता पटकन मार्केटमध्ये, दाखवतोच तुम्हाला काय काय घ्यायचं आहे। आणि चला पटपट मग। आजचा ब्लॉग खतरनाक बनणार आहे पण रॅन्डम बनणार। खतरनाक गर्दी होती रे बाबा, पाहिलास तुम्ही। स्वीट घ्यायसाठी एवढी गर्दी, म्हणजे कमीत कमी 25 मिनिटं लागले मोदक घ्यायसाठी। फायनली घेतले, बा घेतले मोदक मस्त। आणि गॅस लागते गणपती बाप्पा, मोदक तुला नाही पडेगा। आता चला केळी घ्यायचे आपल्याला कच्चीवाले, पटकन घेऊ। पानं घ्यायचे खायचे आणि एक स्टेशनरीमधून सामान घ्यायचं। चला जाऊ तिथं। इथं तर शूट नाही करू शकलो कारण खतरनाक भीड होती भाई, काय दाखवू। म्हणजे लिटरली मलाच सुचलं नाही का ब्लॉग पण काढायचं आपल्याला तिथं, कारण मोदकच नव्हते भेटत। खतम होत होते आणि पब्लिक खतरनाक होती। चला जाऊ आता। गणपती बाप्पा मोरया। फायनली आमच्या घरच्या गणपती बाप्पाची स्थापना होत आहे। तर दरवर्षी पप्पाच्या हातूनच होते, ते यावर्षी पण सेम रुटीन, पप्पाच्या हातूनच गणपती बाप्पाची स्थापना होणार। बघू शकता मूर्ती रिव्हील नव्हती केली याआधी, मूर्तीची स्थापना झाली। सोबतच विदर्भात कळसाची स्थापना होते, 11 दिवसाचा कळस लागते। सोबतच जे सुपारीचा गणपती राहते त्याची स्थापना होते, ते पण झाली। इकडे फूल हार वगैरे सगळं वाहनं चालू होतं। गणपती बाप्पाची प्रॉपर पूजा होऊन राहिली होती विधीनुसार। तर त्यामुळं मी तिथं व्लॉग शूट नाही करू शकलो, म्हणून व्हॉइस ओव्हर करून आलो। तर पप्पा इकडे हार घालत होते आणि मी इकडे कळसाचा हार, म्हणजे जे माळा होती ते लावून देत होतो। तर भारी वाटतं यार, खतरनाक मौसम, खतरनाक एन्व्हायरमेंट झालं घरचं। मम्मी, दादा, पप्पा सगळे फुल ऑन वर्क मोडमध्ये आहे, कारण बाप्पा आ गए। 10 दिन
बाप्पा की फुल सेवा करेंगे यार। तर हा पाहू शकता बाप्पासाठी हार आणला होता, तर हार पण बरोबर झाला, थोडा मोठाच झाला, बघू ट्राय करू थोडा छोटा आणायचा। तर हा इकडे माळा पण रेडी झाली होती आपली आणि ती पण लावून दिली। फायनली इकडे बाप्पाची स्थापना तर झाली, आता बस थोडी पूजा वगैरे करून घेत आहे, मूर्तीची पण कळसाची पण आणि सोबतच जो सुपारीचा गणपती होता त्याची। तर चला आता बाप्पाची प्राण प्रतिष्ठा तर झाली, आता वेळ आहे आरतीची। श्री जय जय गणपती भुवन जडमुड ताराय, श्री जय जय मित्रांनो पहा, तुम्ही बघितलंच गणपती बाप्पाची स्थापना झाली होती। आता मी गणपती बाप्पा जवळच बसलो आहे, पाहून घ्या गणपती बाप्पाची स्थापना खतरनाक झाली आणि फुल म्हणजे जबरदस्त विदर्भाच्या पद्धतीनं। विदर्भाच्या इकडं अशी गणपती बाप्पाची स्थापना होते, तिकडे बघू शकता 10 दिवसाचा कलश मांडला जाते, इकडे 5 धान्य रास ठेवली जाते, 5 प्रकारचे फळं, मेन म्हणजे सुपारीचा गणपती बनवला जाते। इथं दिसू शकते तुम्हाला सुपारीचा गणपती बनवला आहे, इकडे 5 प्रकारची रास आहे, इकडे 5 प्रकारचे फळं आहे बेसिकली, म्हणजे बघा आता इकडे काकडी, कणीस, केळी, जांब, पेरू, मोसंबी, त्यानंतर हे आहे सफरचंद आणि डाळिंब। आणि आपले गणपती बाप्पा यू कॅन सी, पूर्ण तुम्हाला एक व्ह्यू देतो, पाहून घ्या असं कायचं आहे, खतरनाक दिसू राहिले गणपती बाप्पा। म्हणजे मला तर लय आवडलं, डेकोरेशनही आवडलं, डेकोरेशन नाही आहे बेसिकली हे। तर हा मित्रांनो हे नवीन देवघर आहे आमच्या घरचं, फर्निचरमध्ये बनवलं, जुनं काहीतरी असं होतं, बट ओके झाले, याचे दिवस भरले अँड नाऊ दिस इज द ग्रँड न्यू अँड जबरदस्त आहे। तर चला मित्रांनो आता कसं होते ब्लॉगमध्ये दाखवतोच। दुपारी थोडा बिझी झालो होतो, त्यानंतर ब्लॉगच शूट नव्हता केला, म्हणजे बाप्पाचा ब्लॉग नव्हता शूट केला बेसिकली। तर आता आहे खतरनाक, अजून आता 10 दिवस तुम्हाला चांगले ब्लॉग पाहायला भेटणार आहे खतरनाक गणपतीचे। तर चला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा, आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा, कारण जबरदस्त ब्लॉग गेला। आणि मूर्ती पाहून घ्या एकदा, कशी आहे मूर्ती बाप्पाची, कशी आहे गणपती बाप्पा, सिनेमॅटिक्स स्थापनेच्या वेळेसचे सगळे सिनेमॅटिक्सच होते, कारण बोलता येत नव्हतं, तर पटापट सिनेमॅटिक्सच घेतले। तर चला कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंटमध्ये सांगा, आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा, कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका। मी भेटतो अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन कंटेंट सोबत, म्हणजे उद्याच्या दिवसासोबत विदर्भात काय होते, सेकंड डे ऑफ गणपतीला दाखवतोच तुम्हाला। आपण अमरावतीतले गणपती पण एक्सप्लोर करू, तेव्हा आपण ब्लॉग बनवूच। तर चला आता सबस्क्राईब करून ठेवा, इंस्टाला फॉलो करून ठेवा, तिथं पण खतरनाक रील येणं चालू आहे। तर मी भेटतो उद्या, तोपर्यंत जय महाराष्ट्र।